व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, कुरुक्षेत्र हे ठिकाण हरियाणा या राज्यामधलं ते ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो बघा लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, लोहाच्या कमतरतेमुळे या ॲनॉमिया म्हणजे रक्तक्षय या ठिकाणी हा रोग होऊ शकतो। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, महाराष्ट्रामध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते। महाराष्ट्रामध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते। बघा परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, महाराष्ट्रामध्ये बघा विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन हे नागपूर या ठिकाणी ते भरत असते। प्रश्न क्रमांक 5 बघा, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे। पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, शांतिवन हे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, पी.व्ही. सिंधू या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत। पी.व्ही. सिंधू या खेळाडू खालीलपैकी कोणत्या एका खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, पी.व्ही. सिंधू बघा या खेळाडू बॅडमिंटन या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत। प्रश्न क्रमांक 7 बघा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तां हमारा हे गीत खालीलपैकी कोणी लिहिलेलं गीत बघा सारे जहां से अच्छा हिंदुस्तां हमारा हे गीत खालीलपैकी कोणी लिहिलेलं गीत आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, मोहम्मद इक्बाल यांनी ते बघा लिहिलेलं गीत आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, सर क्रिक हा खाडीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या 2 देशांच्या दरम्यान आहे। सर क्रिक बघा हा खाडीचा प्रदेश आहे, खालीलपैकी कोणत्या 2 देशाच्या दरम्यान हा खाडीचा प्रदेश आहे। बघा परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील, भारत आणि पाकिस्तान या ठिकाणी सर क्रिक या ठिकाणी हा खाडीचा प्रदेश आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, सियाचीन ग्लेशियर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये। सियाचीन ग्लेशियर बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधलं ते ठिकाण आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, सियाचीन ग्लेशियर बघा हे ठिकाण जम्मू काश्मीर या राज्यामधल्या या ठिकाणी ते ठिकाण आहे। क्रमांक 11 बघा, गीर बघा हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे। बघा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे, बघा गीर बघा हे नॅशनल पार्क बघा या ठिकाणी सिंह या प्राण्यासाठी ते प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 12 पहा, पागा या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता बघा पागा या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे। बघा पागा म्हणजे बघा घोड्यांना ठेवण्याची जागा। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 13 बघा, गोंडावना विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं विद्यापीठ आहे। बघा गोंडावना बघा हे विद्यापीठ गडचिरोली या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी ते विद्यापीठ आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा, लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये बघा लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये आहे। बघा लॉर्ड्स बघा हे क्रिकेटचं मैदान इंग्लंड या देशामध्ये बघा क्रिकेटचं या ठिकाणी ते मैदान आहे। प्रश्न क्रमांक 15 बघा, चीन या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती बघा चीन या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे। बघा चीनची राजधानी बघा बीजिंग बघा चीन या देशाची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 17 बघा, नवजवान सभा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना। नवजवान सभा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे। बघा नवजवान सभा बघा ही संघटना बघा भगतसिंग यांनी बघा स्थापन केलेली संघटना आहे। प्रश्न क्रमांक 18 बघा, बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळणारी आदिवासी जमात बघा बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आढळणारी जमात आहे। बघा बोडो बघा आसाम या राज्यामध्ये बघा प्रामुख्याने आढळणारी या ठिकाणी जमात आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे।
बघा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न बघा राष्ट्रीय रासायनिक बघा प्रयोगशाळा ही पुणे या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद खालीलपैकी कोण भूषवतात? बघा लोकसभा आणि राज्यसभा यांच्या बघा संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद बघा हे लोकसभेचे अध्यक्ष या ठिकाणी अध्यक्षपद या ठिकाणी भूषवतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंडित बिरजू महाराज बघा यांचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे? बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता। पंडित बिरजू महाराज बघा यांचा संबंध कथक बघा यांच्या संबंधित या ठिकाणी संबंध आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण? बघा माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अण्णा हजारे माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 24 हार्ने हे बंदर बघा हार्ने हे बंदर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याच्या किनाऱ्यावरचं बंदर? बघा हार्ने हे बंदर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं बंदर आहे? बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता। हार्ने बंदर बघा हे रत्नागिरी या जिल्ह्यामधलं ते बंदर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा श्रीरंगपट्टणम तिरुचिरापल्ली ही शहरे कोणत्या एका नदीच्या काठावरची शहरे आहेत? बघा श्रीरंगपट्टणम तिरुचिरापल्ली बघा ही शहरे या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील कावेरी या नदीच्या काठावरची शहरे आहेत। प्रश्न क्रमांक 27 दार्जिलिंग बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? दार्जिलिंग बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील दार्जिलिंग बघा हे थंड हवेचं ठिकाण पश्चिम बंगाल या राज्यामधलं बघा थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बघा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रभाकर बघा या नावाचं मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक? बघा प्रभाकर या नावाचं मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे? बघा प्रभाकर बघा या नावाचं मासिक हे भाऊ महाजन यांनी बघा सुरू केलेलं मासिक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुणे या प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? बघा पुणे बघा या प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्ह्यांचा समावेश होतो? बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता। तर पुणे या प्रशासकीय विभागामध्ये एकूण बघा 5 जिल्ह्यांचा समावेश होतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली? बघा पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झालेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील 1 ऑगस्ट सन 2014 बघा या दिवशी बघा पालघर या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा संगमनेर आणि नेवासे ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत? संगमनेर आणि नेवासे ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील संगमनेर आणि नेवासे बघा ही शहरे प्रवरा नदीच्या काठावर आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ बघा यांचं मुख्यालय बघा पुणे या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा सह्याद्री एक्सप्रेस बघा ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? बघा सह्याद्री एक्सप्रेस बघा ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता। सह्याद्री एक्सप्रेस बघा ही रेल्वे गाडी कोल्हापूर ते मुंबई या 2 शहरादरम्यान बघा सह्याद्री एक्सप्रेस बघा ही रेल्वे गाडी प्रामुख्याने धावते। प्रश्न क्रमांक 8 बघा महाराष्ट्रामधला सर्वात कमी बघा साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा महाराष्ट्र राज्यामधला बघा सर्वात कमी बघा साक्षर जिल्हा म्हणजे बघा पालघर हा जिल्हा बघा महाराष्ट्र राज्यामधला सर्वात कमी या ठिकाणी साक्षर तो जिल्हा आहे। क्रमांक पुढचा बघा ऑगस्ट क्रांती मैदान हँगिंग गार्डन खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये? बघा ऑगस्ट क्रांती मैदान आणि हँगिंग गार्डन खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहेत? बघा ऑगस्ट क्रांती मैदान आणि हँगिंग गार्डन बघा या ठिकाणी मुंबई या ठिकाणी आहेत। क्रमांक पुढचा बघा ठोसेघर बघा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधला तो धबधबा? ठोसेघर बघा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधला तो धबधबा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील ठोसेघर बघा हा धबधबा सातारा या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यामधली प्रमुख आदिवासी जमात खालीलपैकी कोणती आदिवासी जमात आहे? बघा, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यामधली प्रमुख आदिवासी जमात म्हणजे भिल्ल आदिवासी जमात या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा, मासुंदा हा तलाव खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये? बघा, मासुंदा हा तलाव खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा, मासुंदा बघा हा तलाव ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नाशिक जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी मिग विमान निर्मितीचा कारखाना? बघा, नाशिक जिल्ह्यामध्ये विचारले मिग विमान निर्मितीचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, नाशिक जिल्ह्यामध्ये बघा मिग विमान निर्मितीचा कारखाना ओझर या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वेंबनाड बघा हे भारतामधलं खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? वेंबनाड बघा हे भारतामधलं खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, वेंबनाड बघा हे खाऱ्या पाण्याचं सरोवर केरळ या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, एन्नोर हे भारतामधलं प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? एन्नोर बघा हे भारतामधलं प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, एन्नोर बघा हे भारतामधलं बघा प्रमुख बंदर तामिळनाडू या राज्यामधलं बंदर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पॅसिफिक महासागर व अटलांटिक महासागर यांना जोडणारा कालवा खालीलपैकी कोणता कालवा आहे? बघा, पॅसिफिक महासागर व अटलांटिक महासागर यांना बघा जोडणारा कालवा म्हणजे बघा सुएझ कालवा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1971 मध्ये बघा आंध्र प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र विकसित करण्यात आले? बघा, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र या ठिकाणी विकसित करण्यात आलेलं आहे? बघा, श्रीहरिकोटा या ठिकाणी बघा उपग्रह प्रक्षेपण केंद्र विकसित करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कॉमनवेल्थ व न्यू इंडिया ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची वर्तमानपत्रे? कॉमनवेल्थ व न्यू इंडिया ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची वर्तमानपत्रे आहेत? बघा, ॲनी बेजंट यांची या ठिकाणी वर्तमानपत्रे आहेत. प्रश्न क्रमांक 24 बघा, स्त्री विचारवंती ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे? स्त्री विचारवंती बघा ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे? बघा, सरस्वतीबाई जोशी यांनी बघा स्थापन केलेली संस्था आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, निफाड नाशिक बघा हे खालीलपैकी कोणत्या एका समाजसुधारकांचं जन्मगाव आहे? निफाड नाशिक हे खालीलपैकी कोणत्या एका समाजसुधारकांचं जन्मगाव आहे? निफाड नाशिक बघा न्यायमूर्ती रानडे यांचे या ठिकाणी जन्मगाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सरोजिनी नायडू यांना खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा राहिल्या होत्या? सरोजिनी नायडू खालीलपैकी कोणत्या एका वर्षी बघा राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या अध्यक्षा राहिल्या होत्या? बघा, सन 1925च्या बघा अधिवेशनाच्या अध्यक्षा राहिल्या होत्या. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सापुतारा आणि गिरनार ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहेत? बघा, सापुतारा व गिरनार बघा ही थंड हवेची ठिकाणे गुजरात या राज्यामध्ये बघा थंड हवेची ठिकाणे आहेत. बघा, समान नागरी कायदा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? समान नागरी कायदा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा, कलम 44 समान नागरी कायदा यांच्या संबंधीचं या ठिकाणी कलम आहे. बघा, रेग्युलेटिंग ॲक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या एका वर्षीचा कायदा आहे? रेग्युलेटिंग ॲक्ट हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? बघा, रेग्युलेटिंग बघा ॲक्ट हा कायदा सन 1773 या वर्षीचा या ठिकाणी कायदा आहे. क्रमांक 4 बघा, इन्किलाफ जिंदाबाद हा नारा खालीलपैकी कोणी दिलेला नारा आहे? इन्किलाफ जिंदाबाद हा नारा खालीलपैकी कोणी दिलेला नारा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, भगतसिंग यांनी तो दिलेला नारा आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा, कार्ल मार्क्स हा खालीलपैकी कोणत्या देशामधला विचारवंत होता? कार्ल मार्क्स हा खालीलपैकी कोणत्या देशामधला विचारवंत होता? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर कार्ल मार्क्स हा जर्मनी या देशामधला तो विचारवंत होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी खालीलपैकी कोणती संस्था स्थापन केली? सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी खालीलपैकी कोणती संस्था ही स्थापन केली होती? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, स्त्री विचारवंती संस्था या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. तर 9 बघा,
औद्योगिक क्रांती सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या देशामध्ये झाली? बघा, औद्योगिक क्रांती सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या देशामध्ये झाली होती? बघा, औद्योगिक क्रांती बघा सर्वात प्रथम इंग्लंड या देशामध्ये ती झाली होती. प्रश्न क्रमांक 10 बघा, द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील अशोक मेहता द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना खालीलपैकी केव्हा केली होती? बघा, स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन बघा यांची स्थापना सन 1897 या वर्षी स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पवनार हा आश्रम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पवनार हा आश्रम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, पवनार हा आश्रम वर्धा या ठिकाणी पवनार हा आश्रम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले? बघा, कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? बघा, कोकणचे गांधी म्हणून अप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वंदे मातरम बघा या नावाचं मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले? बघा, वंदे मातरम या नावाचं मुखपत्र कोणी सुरू केले होते? बघा, अरविंद घोष यांनी वंदे मातरम या नावाचं घोषपत्र हे या ठिकाणी मुखपत्र हे सुरू केले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया खालीलपैकी कोणी घातला? बघा, भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया खालीलपैकी कोणी घातला होता? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 लॉर्ड मेकॉले यांनी बघा भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया हा घातला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारत आणि चीन बघा भारत आणि चीन यांच्यामध्ये सीमारेषा खालीलपैकी कोणती सीमारेषा आहे? बघा, भारत आणि चीन बघा यांच्यामध्ये मॅकमोहन लाईन या प्रकारची या ठिकाणी सीमारेषा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ढग आणि वाऱ्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या थरामध्ये? बघा, ढग आणि वाऱ्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या थरामध्ये होत असते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बघा, तपांबर या स्तरामध्ये ढग आणि वाऱ्याची निर्मिती या ठिकाणी होत असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सागरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? सागरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, सागरेश्वर बघा हे अभयारण्य सांगली या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये बघा कॉफीचे मळे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा कॉफीची मळे खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आढळतात? बघा, महाराष्ट्रामध्ये बघा कॉफीची मळे बघा हे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महाबळेश्वर या ठिकाणी बघा प्रामुख्याने कॉफीची मळे आढळतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये बघा मगर प्रजनन केंद्र कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र राज्यामध्ये बघा मगर प्रजनन केंद्र कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 ताडोबा या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्यामध्ये मगर प्रजनन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दरकेसा टेकड्या खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत? बघा, दरकेसा टेकड्या तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील गोंदिया या जिल्ह्यामधल्या त्या टेकड्या आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेची बघा उद्देशपत्रिका सर्वात प्रथम बघा या ठिकाणी घटना दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा, भारतीय राज्यघटनेची बघा उद्देशपत्रिका सर्वात प्रथम घटना दुरुस्ती सन 1976 या वर्षी करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 27 महापौर आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे सादर करतात? महापौर आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे सादर करतात? बघा, महापौर बघा आपल्या पदाचा राजीनामा हे विभागीय आयुक्त यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा ते सादर करत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लाव्हा रसापासून बनलेल्या खडकांना खालीलपैकी कोणते खडक म्हणतात? लाव्हा रसापासून बनलेल्या खडकांना कोणते खडक म्हणतात? बघा, लाव्हा रसापासून बघा बनलेल्या खडकांना अग्निज खडक या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ग्रँड स्लॅम हा शब्द खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीचा? ग्रँड स्लॅम बघा, ग्रँड स्लॅम बघा हा लॉन टेनिस या खेळासंबंधी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा, अमरनाथ हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? अमरनाथ बघा हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, अमरनाथ बघा हे तीर्थक्षेत्र जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सोने या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी बघा सोने या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे?
बघा, सोने या शब्दाचा समानार्थी शब्द हेम या ठिकाणी सोने या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शब्द समूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. हळूहळू होत जाणारा बदल शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे, तर त्यांना उत्क्रांती या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. अंग धरणे. बघा, अंग धरणे म्हणजेच लट्ट होणे. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 5 बघा, अडकिता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे? अडकिता हा शब्द. बघा, अडकिता हा शब्द बघा कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दासबोध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? दासबोध. बघा, दासबोध हा ग्रंथ संत रामदास महाराज यांनी बघा दासबोध हा ग्रंथ लिहिलेला ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालील बघा शब्दाची या ठिकाणी जात आपल्याला ओळखायची आहे. त्याला. बघा, त्याला बघा या ठिकाणी शब्द आहे, या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. बघा, सर्वनाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील.